मूर्तिजापूर येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू पश्चात 3 दिवसानंतर 16 मे रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी 62 जणांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्यापैकी पूर्ण तपासणीत जवळच्या 3 नातेवाईकांचे अहवाल 27 मे रोजी पॉझिटिव्ह आले होते। त्यांना उपचारानंतर 5 जून रोजी सुट्टी देण्यात आली। हिरपूर येथील महिलेलाही यापूर्वीच जीएमसीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे। यानंतर कोकणवाडी भागातील एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता, परंतु तोही कोरोनामुक्त झाल्याने 11 जून रोजी त्यालाही सुट्टी देण्यात आली असून 6 जून रोजी 2 नवीन रुग्ण आढळून आले। त्यापैकी एक अकोला येथील आहे, तर मूर्तिजापूर येथील महिला रुग्णही अकोला जीएमसीत उपचार घेत आहे। आता या तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत नसून कोणतेही स्वॅब अहवाल प्रलंबित नाही। हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या अलगीकरणात कोणालाही ठेवण्यात आले नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांनी विदर्भ न्यूजला दिली। लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेमाडे यांनी दिलेल्या माहितीवरून आज रोजी या रुग्णालयामध्ये एकही कोरोनाचा पेशंट नाही। त्याचप्रमाणे हिंडज येथील कोविड सेंटर त्या ठिकाणी सुद्धा एकही संशयित रुग्ण आज रोजी नाही आणि स्वॅबचे या तालुक्यातले एकही रिपोर्ट आज रोजी प्रलंबित नसल्यामुळे मूर्तिजापूर तालुका हा कोरोनामुक्त झाला आहे। असं असलं तरी आपण काळजी घेणं गरजेचं आहे। तोंडाला मास्क बांधणे, विनाकारण घराच्या बाहेर न पडणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सोबतच लहान मुलं आणि वृद्धांची काळजी घेणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे शासन वेळोवेळी जे आदेश निर्देश देत आहेत त्या निर्देशाचे तंतोतंत पालन करणंसुद्धा गरजेचे आहे। आज तालुका कोरोनामुक्त झालेला आहे याचं संपूर्ण श्रेय तालुका प्रशासनाला आहे। या कोरोनामुक्तीमध्ये ज्या विभागाचा सहभाग आहे त्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो। तसंच तालुक्यातील सर्व पत्रकार, मीडियाचे बांधव यांनी प्रशासनाला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना जे सहकार्य केलं त्यांचेसुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।